वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरण आणि या प्रकरणी आंदोलन सुद्धा आहे। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचं हे आंदोलन आहे। मनसेकडून नेस्को सेंटर गेट बाहेर आंदोलन करण्यात आलेले आहे। मनसेचे विभाग अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांच्याकडून हे आंदोलन झाले। ही दोन दृश्य मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची। नेस्को प्रशासन हाय हाय 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 नेस्को व्यवस्थापन हाय हाय नेस्को व्यवस्थापन। तर आता या प्रकरणी ठाकरेंची शिवसेना सुद्धा आक्रमक झाली आहे। वनराई पोलीस स्टेशन समोर ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा आंदोलन केलेलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि सुनील प्रभू यांनी वनराई पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। ते मुलं जेव्हा बाहेर आली, कोण बस स्टॉपवर चढतंय, कोण वेड्यासारखे चाळे करतंय, म्हणजे इतका ते ड्रग त्यांच्या मेंदूवर स्वार होऊन त्यांची स्वतःची मुली होत्या, म्हणजे स्वतःची सूदबूद हरवलेल्या मुली होत्या। मुलींना कोणी स्पर्श करत होता, कोणी घेऊन जात होता। आणि मग अशा वेळेला स्थानिक पोलीस स्टेशन यांचे गुप्तहेर करतात काय? एका पांडेला पक्का झाडा आता आणि नुसतं आम्ही एवढ्या केसेस घेऊन आणल्या काय? काही नाही। पोलिसांच्या कागदावरच्या ह्याच्यावर विश्वास नाही। 15 मिनिटावरती पोलीस स्टेशन आहे, इव्हेंट चालतो, 5-10 हजार 25,000 माणसं रोज येतात। पोलिसांना गुप्तहेर खातं करतं काय? आणि दुसरं असं आहे की ज्या मालकाने ही परवानगी दिली, जो नेस्कोची कंपनी चालवतो, त्याची जबाबदारी नाही आहे। या सगळ्या परिसरामध्ये हॉटेल रात्रभर चालतात, लोक रात्रभर ये जा करत असतात, पोलिसांना कल्पना नाही आहे। मग याचा अर्थ असा आहे, सरकार कोणाचं आहे? सरकारची जबाबदारी नाही आहे का? माझ्याकडे 3 नावं आहेत इव्हेंट कंपन्यांची। या इव्हेंट कंपन्या जिथे जिथे इव्हेंट करतात तिथे ड्रग्ज सप्लाय होतो, हा आतापर्यंत पोलिसांनी माहिती काढावी। आम्ही खोटं बोलत होतो। काय करतंय गृह विभाग, काय करतंय सरकार, काय करतंय पोलीस स्टेशन, मुंबईचे सीपी काय करतायत? आणि म्हणून आमचा आक्षेप आहे की आज ही सुरुवात आहे, आत्ताच रोका। 15 मिनिटावरती पोलीस स्टेशन आहे, इव्हेंट चालतो, 5-10 हजार 25,000 माणसं रोज येतात। पोलीस रेडीमेड होते त्यांना तुम्ही पकडले, पण रेडीमेडच्या मागे ह्यांचे राजकीय बाप आहेत, ह्यांचे स्वतःच्या बापांचे काय कॉन्टॅक्ट आहे, त्यांच्या बापांना पण उचला। ज्या ज्या मुलांना पकडलंय त्यांच्या पहिल्या कुटुंबाला पण ताब्यात घ्या। त्यांच्या ताकदीने ही मुलं करतायत का? कारण त्यांच्या वडिलांचा जर कोणावर वरदस्त असतील तर ही मुलं ती हिंमत करणार। त्यामुळे कुटुंबापासून सुरुवात झाली पाहिजे। नेमके ह्यांचे कॉन्टॅक्ट काय काय आहेत? त्यांना ड्रग्सचा विषय हा वाढलेला आहे दिवसेंदिवस आणि अतिशय म्हणजे ना बघायला गेलं तर खूप लहान लहान मुलं या विळख्यात अडकलेली आहेत। आणि आताचा हा झालेला जो 11 तारीखचा प्रकार आहे तो अतिशय एवढी सुशिक्षित मुलं आणि आपल्या ह्या नेस्को संकुलामध्ये झालेला हा प्रकार, तर ह्या तिन्ही मुलांचा जीव गेलेला आहे। आणि हा जीव जाण्याचा जे काय जीव जाण्याचं कारण होतं, ह्याला कारण फक्त ड्रग्स आहे। बाहेर याचं प्रमाण अतिशय खूप वाढलेलं आहे। ह्याच्यावर बंदी ही झालीच पाहिजे आणि सरकारने याची दखल घेतली पाहिजे। पोलिसांनी याच्यात मुख्य भूमिका घेऊन त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे, माफियांना त्या। कारण हे असं चालणार नाही। इथपर्यंत आलं म्हणजे पुढे एरियात पण घुसतील थोड्या दिवसांनी आणि होणार, चालू झालं आहे ते। आता ऐकतो ही 2 मुलं मेली, किती लाजेस्पद गोष्ट आहे आणि समोरच मेली आहेत। वनराई पोलीस स्टेशन इथे आहे, ते तिथे आहे, पोलीस फिरतात आपले। मग पोलिसांनी याची दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त वेळ काढून त्यांना बंदिस्त करावं, ही आमची विनंती आहे पोलिसांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।